मेष राशी 20 ते 26 ऑक्टोबर 2025 साप्ताहिक राशीफल। मेष राशी, ऑक्टोबर महिन्यातील हा आठवडा दिवाळीचा शुभ सण आहे। अशा परिस्थितीत दिवाळीनिमित्त आदित्य मंगळ राजयोगाचे खूप शुभ संयोजन होणार आहे। या आठवड्यात तुळ राशीत सूर्य आणि मंगळाच्या युतीमुळे आदित्य मंगल योग तयार झाला आहे। अशा परिस्थितीत दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर या राजयोगाच्या प्रभावामुळे मेष राशींना लाभ आणि इच्छित फळ मिळू शकते। चला तर मग जाणून घेऊया मेष राशीसाठी हा आठवडा कसा असेल। मेष राशी, या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास आणि ऊर्जा तुमच्या सोबत असेल। कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि तुम्ही त्या यशस्वीरित्या पूर्ण कराल। कोणत्याही प्रलंबित आर्थिक बाबी पूर्ण होऊ शकतात। कौटुंबिक वातावरण सुसंवादी असेल, परंतु तुमच्या बोलण्यात संयम ठेवा। तुमच्या प्रेमजीवनाबद्दल मोकळेपणाने बोलण्याची ही योग्य वेळ आहे। आठवड्याच्या शेवटी ध्यान किंवा प्रवासाद्वारे मनशांती मिळवा। मेष राशी, या आठवड्यात पुन्हा एकदा तुमच्या ज्ञानाची आणि समजुतीची परीक्षा होईल। तुळ राशीतील अमावस्या तुम्ही इतरांशी तुमचे संबंध कसे तयार केले आहेत आणि तुम्ही ते किती चांगल्या प्रकारे जपले आहेत यावर भर देते आणि या आठवड्यात तुमच्या मनात हे राहील। जर तुम्ही असे करण्याचा निर्णय घेतला तर समेट घडवून आणण्याच्या संधी निर्माण होऊ शकतात। तुळ राशीच्या ऋतूमुळे तुम्हाला भूतकाळातील मैत्रींवर विचार करण्याची संधी मिळाली आहे आणि आता तुमच्यासाठी इतरांना मदत करण्याची किंवा परत येण्याची वेळ येऊ शकते। 21 तारखेला चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करतो आणि 22 तारखेला सूर्य या राशीत प्रवेश करतो। पुढील काही आठवड्यांमध्ये तुम्ही तुमची मानसिकता वैयक्तिक उपचार आणि विकासाकडे कशी वगळता हे तुम्हाला दिसेल। आठवड्याच्या शेवटी 24 तारखेपासून धनु राशीचा चंद्र सुरू होत आहे। या काळात बौद्धिक काम अधिक आकर्षक वाटू शकते। नवीन प्रकल्पांमध्ये उडी मारण्यापूर्वी तुमचा वेळ व्यवस्थापित करा। या आठवड्यात करिअर आणि व्यवसाय प्रवास आनंददायी आणि अपेक्षेपेक्षा जास्त फलदायी ठरतील। तुमच्या प्रवासादरम्यान तुम्हाला प्रभावशाली लोकांशी संपर्क साधण्याची संधी मिळेल। परदेशात करिअर किंवा व्यवसाय करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील। आठवड्याच्या उत्तरार्धात बेरोजगार व्यक्तींना नोकरी मिळू शकते। आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला कौटुंबिक उत्सव किंवा धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल। गृहिणी त्यांच्या बहुतेक वेळ धार्मिक कार्यात व्यतीत करतील। नातेसंबंध अनुकूल राहतील आणि कुटुंबात सुसंवाद राहील। अविवाहितांना त्यांच्या आयुष्यात एक इच्छित जोडीदार मिळू शकेल। मैत्री प्रेमसंबंधात रूपांतरित होऊ शकते। विद्यमान प्रेमसंबंध मजबूत राहतील, तर विवाहित व्यक्ती आनंदी वैवाहिक जीवनाचा आनंद घेतील। मेष राशी, या आठवड्यात तुमच्या नातेसंबंधांबद्दल थोडी सावधगिरीही बाळगली पाहिजे। दिवाळी 20 ऑक्टोबर आणि भाऊबीज 23 ऑक्टोबर रोजी कौटुंबिक मेळावे होतील, परंतु भावनांपेक्षा वर्तन अधिक महत्त्वाचे असेल। विवाहित महिलांनो 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी ग्रहांच्या संरेखनामुळे जोडीदारांमध्ये कटुता निर्माण होऊ शकते। विशेषतः जर विषय जुन्या मुद्द्यांशी संबंधित असेल तर एकतर्फी प्रयत्न टाळा। अविवाहित महिला या आठवड्यात एखाद्या नवीन व्यक्तीला भेटू शकतात, परंतु भावनिकदृष्ट्या संलग्न होण्यापूर्वी त्यांच्या वर्तनाचे गांभीर्य विचारात घ्या। या आठवड्यात व्यावसायिक निर्णय घेण्यास घाई करू नये। सोमवार आणि मंगळवारच्या सुट्ट्यानंतर बुधवारपासून परिस्थिती सामान्य होईल। नोकरी शोधणाऱ्यांना आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार आणि शनिवारी मुलाखतीचे कॉल येऊ शकतात। मेष राशी, आठवड्याच्या सुरुवातीला खरेदी करू शकता, विशेषतः दिवाळी जवळ येत असल्याने। 22 ऑक्टोबर रोजी गोवर्धन पूजा झाल्यानंतर खर्च कमी होईल आणि नियोजन वाढेल। 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी ग्रहांच्या युतीमुळे काही अघोषित खर्च उघड होऊ शकतात। रिअल इस्टेटमध्ये गुंतलेल्या लोकांनी कागदपत्रे हाताळताना सावधगिरी बाळगावी। 26 ऑक्टोबर रोजी चंद्राचे धनु राशीत संक्रमण गुंतवणुकीसाठी चांगला दिवस असेल, परंतु भागीदारीत गुंतवणूक करणे टाळावे। या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र कन्या राशीत भ्रमण करेल, ज्यामुळे तुमच्या नातेसंबंधांमध्ये व्यावहारिकता आणि समज वाढेल। तर 21 ऑक्टोबर रोजी चंद्र तुळ राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे प्रेम, आकर्षण आणि सामाजिक संवाद वाढेल। अविवाहित व्यक्तींमध्ये नवीन संबंध निर्माण होण्याची शक्यता आहे। तुळ राशीत सूर्य आणि मंगळाचे संक्रमण कामाच्या ठिकाणी तुमचा आत्मविश्वास, धैर्य आणि नेतृत्व क्षमता मजबूत करेल। तथापि आर्थिक गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगा। या आठवड्यात मेष राशीनु चंद्र तुमच्या राशीत प्रवेश करत असताना ऊर्जा आणि प्रेरणा वाढेल याची तयारी करा, ज्यामुळे तुमचे नैसर्गिक नेतृत्व गुण वाढतील। धाडस आणि पुढाकार आवश्यक असलेल्या प्रकल्पांना सामोरे जाण्यासाठी या दिवसांचा वापर करा। तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला आढळेल की धोरणात्मक जोखीम पत्करणे फायदेशीर ठरू शकते।
म्हणून तुमच्या आराम क्षेत्रातून बाहेर पडण्यास कचरू नका. संवाद सुरळीतपणे चालू राहतात. विशेषतः आठवड्याच्या मध्यभागी तो वाटाघाटी किंवा सादरीकरणासाठी आदर्श वेळ बनतो. वैयक्तिक आघाडीवर तुम्ही तुमच्या उत्साहित ऊर्जेचे शांत क्षणांसह संतुलन राखता याची खात्री करा. एखाद्या उत्स्फूर्त सहसातून नातेसंबंधांना फायदा होऊ शकतो, जो उत्कटता आणि संबंध पुन्हा निर्माण करतो. आर्थिकदृष्ट्या तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढत असला तरीही सावधगिरी बाळगा. आवेग अनावश्यक खर्चाला कारणीभूत ठरू शकतो. लक्षात ठेवा, संयम महत्त्वाचा असू शकतो. हा आठवडा दीर्घकालीन ध्येयांभोवती आत्मनिरीक्षण करण्यास देखील प्रोत्साहन देतो. तुमच्या भविष्याची कल्पना करण्यासाठी तुमच्या काही उत्साही मेष ऊर्जेचा वापर करा आणि त्यानुसार योजना करा. पुढे काय होईल यासाठी एक शक्तिशाली पाया तयार करण्यासाठी या गतिमान आठवड्यात वापरा. मेष राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग हिरवा असेल, शुभ क्रमांक 6 असेल, शुभ दिवस सोमवार असेल आणि आठवड्याचा सल्ला आहे की दिवाळीच्या निमित्ताने नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल. एकंदरीत पाहता मेष राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.